चला लढूया महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी। आता बोलूया सामान्यांच्या हक्कासाठी। राजकीय असो वा सामाजिक, शैक्षणिक असो वा सांस्कृतिक, आता मांडूया जनतेच्या प्रश्नांची बाजू। आता ऐकूया फक्त आपल्या मनाचं, बघूया न्यूज फर्स्ट महाराष्ट्र। नाशिक शहर व जवळपास असलेल्या परिसरातील मुस्लिम धर्मीयांचे दफनविधी करण्यासाठी खडकाळी येथील शहरातील मुख्य कब्रस्तान म्हणून ओळख असलेल्या रसूलबाग कब्रस्तानची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। या ठिकाणी असलेल्या कबरीची अवहेलना होत असल्याचे निदर्शनात येत असून या ठिकाणी दिवस रात्र मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने नव्याने दफनविधी करण्यात आलेल्या कबरीवरील माती उकरून त्यात खड्डे केले जात आहे। अशा प्रकारे मोकाट कुत्र्यांद्वारे मृतदेहासोबत कोणताही विचित्र प्रकार घडू नये याची वेळीच दक्षता घेण्याची अत्यंत गरज आहे। महानगरपालिकेच्या श्वान पथकाने लवकरात लवकर या मोकाट कुत्र्यांना पकडून त्वरित कबरीची होणारी अवहेलना थांबवण्याची मागणी मृतकच्या कुटुंबियांनी केली आहे। शहरातील इतर कब्रस्तानातील स्वच्छता, पतदीप व इतर सुविधा बघता रसूलबाग कब्रस्तानमध्ये या सर्व सुविधांचा अभाव दिसून येत आहे। शहरातील मुख्य कब्रस्तान असलेल्या या ठिकाणी शहर व इतर परिसरातून मृतदेहाची दफनविधी मोठ्या प्रमाणात केली जाते। दफनविधी करण्याअगोदर जनाजाची विशेष नमाज पठण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडची देखील दुरावस्था झालेली आहे। या ठिकाणी सर्वत्र मोठ्या प्रमाणात केर कचरा दिसत आहे। महानगरपालिका प्रशासन व इतर जबाबदार व्यक्तींच्या दुर्लक्षामुळे परिसरातील नागरिकांच्या वतीने नाराजी व्यक्त केली जात आहे। न्यूज फर्स्ट महाराष्ट्रासाठी रेहान खान, नाशिक। अपडेट बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला प्रेस करा आणि बघत राहा न्यूज फर्स्ट महाराष्ट्र। न्यूज फर्स्ट महाराष्ट्र।